नमस्कार, मी डॉक्टर वेदश्री थिगळे. ज्ञानवेद चॅनलवर आपल्या सर्वांचं मालवी ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत आहे. मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी. मालवी ग्रुपच्या सौजन्याने आपण नाशिकमधल्या स्वयंभू, प्राचीन आणि जागृत गणपती देवस्थानांची माहिती घेत आहोत. त्या मालिकेतला पुढचा गणपती म्हणजे ढोल्या गणपती. वाई आणि मध्य प्रदेशातील इंदोरप्रमाणेच नाशिकमध्ये अशोकस्तंभ परिसरात स्वयंभू श्री ढोल्या गणपती मंदिर आहे. पूर्वी अशोकस्तंभ हे प्रत्यक्षात शहराची हद्द होती. आता ते मध्यवर्ती बनलेलं आहे आणि गर्दीचं सुद्धा. हे प्राचीन देवस्थान 300 वर्षापूर्वीचं. हे मंदिरही पेशव्यांच्या काळातलं. ही भव्य मूर्ती गोदाकाठावरील टेकडीच्या उत्खननामध्ये सापडली आणि या मंदिराची निर्मिती झाली. गणपतीची मूर्ती 7 फूट उंच आणि 4.5 फूट रुंद आहे. अशी विशालकाय स्वरूप मूर्ती म्हणून गणपतीला ढोल्या गणपती असं नाव पडलेलं आहे. ही मूर्ती मुळात काळ्या पाषाणाची आहे, पण प्रत्यक्ष शेंदूर चर्चित अशी लाल रंगाची आहे. शेंदुराने याची पूजा केली जाते. विशेष प्रसंगी चांदीच्या दागिन्यांनी या मूर्तीला सजवलेही जाते. हा गणपतीही जागृत आणि नवसाला पावणारा आहे. या मंदिरात सत्यनारायण पूजा ही सतत चालते. मध्यवर्ती असल्यानं रोज संध्याकाळी भाविकांची रांग असते. मूर्तीच्या आकारापेक्षा मंदिराचा दरवाजा खूप लहान आहे. दरवाजा आपल्यावर विनम्रतेचा संस्कार करतो, कारण आपल्याला गणपतीच्या दर्शनासाठी वाकूनच जावे लागते. आत गेल्यावर गणपतीचं भव्य दर्शन होताच भक्त आनंदी होतात. आमच्या पुढच्या गणपतीच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अधिकाधिक शेअर करा. धन्यवाद.